1205 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। आता मी तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला डब्याचा मी स्ट्रक्चर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। अशा प्रकारे आपण हा विस्टाडोम डब्बा पाहू शकता। अभी आपको मैं और एक सवाल पूछूंगा कि आपको बड़ौदा का टूर अच्छा लगा कि कोकण का गोवा टूर आपको अच्छा लगा? बड़ौदा का टूर थोड़ा अच्छा था, बट ये कोकण का टूर बहुत अच्छा है। असं वाटतं की प्रत्येकाने ह्या डब्यामध्ये येऊन असं एकदा तरी यावं आणि बघावं। बाहेरचा म्हणजे एकदम असं छान असं लुक दिसतो कोकणातला। काका तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय अनुभव शेअर कराल? प्रवासाबद्दल सांगण्याचं झालं तर मी जिंदगीत पहिलाच चढलो या डब्यामध्ये आणि छान वातावरण बघण्यासारखं आहे। आता आपण मगाशी बघितलं, आपण या छोटीची आपण मगाशी बाईट घेतली होती आणि ही त्याची जुडवा बहीण आहे याची। आता आपण पाहू शकता की निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मी सुद्धा ही सीट रोटेट केलेली आहे। चला मग आता आपण छान असा निसर्गाचा आनंद घेऊया। आता आपण इकडे समोर बघू शकता की 360 डिग्रीमध्ये फिरणाऱ्या चेअरचा देखील या प्रवाशांनी पत्ते खेळण्यासाठी छान असा वापर केलेला आहे। कृपया लक्ष द्या, मडगाव वरून येणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी गाडी नंबर 1205 मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आता आपण पाहू शकता, आता आपण कणकवलीवरून ते मुंबईपर्यंत आपण जनशताब्दी एक्सप्रेसच्या विस्टाडोम कोचने आता आपण प्रवास करणार आहोत। आणि आता मी तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला डब्याचा मी स्ट्रक्चर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आता मी बटन प्रेस केलेलं आहे आणि आपला दरवाजा ओपन झालेला आहे। त्याच्या समोर बघू शकता या ट्रेनचे स्टाफ आहेत, त्या डब्याची साफसफाई सुद्धा करत आहेत। आणि आपण या डब्यामध्ये पाहू शकतो की येथे तुम्ही तुमचं सामान सुद्धा ठेवू शकता। आता आपण विस्टाडोम डब्याच्या आतमध्ये एंटर केलेली आहे। या डब्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे इकडे तुम्ही बघू शकता याच्या काचा खूप मोठ्या आहेत, तसंच ह्या ज्या तुम्ही सीट पाहू शकता त्या 360 डिग्रीमध्ये रोटेट होतात। आता आपण बघू शकतो येथे काही प्रवाशांनी आपली सीट विंडोकडे मूव्ह ऑन करून निसर्गाचा छान आनंद घेत आहेत। अशा प्रकारे आपण हा विस्टाडोम डबा पाहू शकता। उसके सामने था, वो भी था ना, तो थोड़ा ठीक है। आता आपण बघू शकता की या डब्यामध्ये एक छोटा प्रवासी सुद्धा प्रवास करत आहे। हेलो, आपका नाम क्या है बेटा? मेरा नाम क्रिस्टियानो। कौन से स्टैंडर्ड में हो आप? अभी आपको मैं एक सवाल पूछूंगा कि आपको ये ट्रेन में सफ़र करके आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, ये मेरा सेकंड ट्रिप है। इससे पहले किधर किया था आपने टूर? पहले विस्टाडोम में बड़ौदा का हुआ था। अभी आपको मैं और एक सवाल पूछूंगा कि आपको बड़ौदा का टूर अच्छा लगा कि कोकण का गोवा टूर आपको अच्छा लगा? बड़ौदा का टूर थोड़ा अच्छा था, बट ये कोकण का टूर बहुत अच्छा है। मतलब आपको क्या अच्छा लगा कोकण में? इधर बहुत ग्रीनरी है और बारिश आती है तो बहुत अच्छा लगता है। थैंक यू सो मच बेटा एंड हैप्पी जर्नी। You too.
थँक्यू. आता आपण विस्टाडोम डब्याच्या आपण पॅसेजमध्ये आलेलो आहोत आणि या पॅसेजची खासियत म्हणजे आपण बघू शकता पूर्णपणे हा पॅसेज काचेचा आहे. पण आता तुम्हाला फक्त एकच सांगेन की विस्टाडोम कोचने प्रवास करताना मुंबई ते गोवा प्रवास करावा, कारण मुंबई ते गोवा प्रवास करताना आपल्याला पुढे इंजिन न मिळता आपल्याला पूर्णपणे निसर्ग मिळतो. आता आपण गोव्यावरून मुंबईला चाललोय, त्यामुळे आता आपल्याला समोर इंजिन दिसत आहेत. तसे आता आपण इकडे बघू शकता की जुडवा भाऊ बहीण तिथे आपल्या डब्यामध्ये मस्त एन्जॉय करत आहेत. आता आपण मगाशी बघितलं, आपण या छोटीच्या पण मगाशी बाईट घेतली होती आणि ही त्याची जुडवा बहीण आहे याची. आणि आता आपल्या सोबत आहे ते ह्या पूर्ण डब्याचे अटेंडंट आहेत आणि यांचं नाव आहे छोटू तिवारी. नमस्ते छोटू जी. छोटू जी, मैं आपको एक सवाल पूछना चाहता हूँ. जी सर. अभी आप ये डिब्बे के आप रेल अटेंडेंट हो. जी सर. आप अपने वर्क एक्सपीरियंस के बारे में आप क्या बताना चाहेंगे? सर मुझे यहाँ 10 साल हो गया कोकल रेलवे में नौकरी करते हुए. सर मैं 10 साल से यहाँ जॉब कर रहा हूँ सर कोकल रेलवे में. मैं आपको और एक सवाल पूछना चाहता हूँ. कोकन, अभी आप 10 साल से आप कोकन रेलवे में काम कर रहे हैं, तो आपको इधर का आपको कैसा लगता है, मतलब इधर जॉब करके कोकन में? कोकन में अच्छा लगता है सर, थोड़ा टाइम पास हो जाता है. यहाँ थोड़ा पहाड़ है, थोड़ा अच्छा एरिया है सर, अच्छे लोग हैं यहाँ के सर, इसलिए चल रहा है सर. और इनके बारे में और एक खासियत है, अभी जब ये अपना ड्यूटी करते हैं तो डिब्बे का हर एक पैसेंजर का ये अच्छे से ख्याल रखते हैं. किसी को कुछ चाहिए नहीं चाहिए इसका भी ये अच्छे से ध्यान रखते हैं. आपको छोटू जी और एक आपको मैं सवाल पूछना चाहता हूँ. आप अभी इधर आप जॉब करते हो, तो कभी आपको गांव की याद नहीं आती है क्या? सर आती है, अगले क्या है सर, मजबूरी है, सब मजबूरी करवाती है काम. घर की याद आती है ना सर. अब आप इनके और एक स्पेशलिटी है, आप उनके चेहरे पे देखेंगे ना, उनके चेहरे पे हमेशा मुस्कुराहट रहती है. इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? नहीं, मेरा तो 100 है सर ऐसा. थैंक यू सो मच छोटू जी, आपको मिलकर अच्छा लगा. और आपने जो बाइट दिया उसके लिए धन्यवाद. थैंक यू सर. थैंक यू. नमस्ते. आता आपल्यासोबत या डब्यामध्ये आपल्या काकी सहप्रवासी आहेत. सर्वप्रथम नमस्कार काकी. काकी, आपलं जरा नाव सांगाल का? माझं नाव गीतांजली गुरुनाथ केरकर. काकी, तुम्ही आता या विस्टाडोम डब्याने प्रवास करताय, तर तुम्हाला कसं वाटतंय? मला तर छान वाटतं. मी पहिल्यांदाच ह्या डब्यामध्ये बसली आहे आणि हे बाहेरचं वातावरण बघून वगैरे खूप म्हणजे फारच आनंद असं वाटतोय. असं वाटतं की प्रत्येकाने ह्या डब्यामध्ये येऊन असं एकदा तरी यावं आणि बघावं. बाहेरचं म्हणजे एकदम असं छान असं लुक दिसतो कोकणातला. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की एकदा तरी एक्सपिरियन्स घ्यावा या डब्याचा प्रवास करून, असंच मला वाटतं. मी काकी तुम्हाला एक विचारीन की तुम्ही कुठे चढलात? तुम्ही? आम्ही कुडाळमध्ये चढलो. आणि आता मुंबईत कुठे उतरणार? मुंबईला आता ठाण्यामध्ये उतरणार. ओके, ठीक आहे. धन्यवाद काकी, तुम्ही तुमचा किमती वेळ दिला त्याबद्दल. हो, थँक्यू. तसंच तुम्हाला हॅपी जर्नी. हो, थँक्यू. आता आपण पाहू शकता की निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मी सुद्धा ही सीट रोटेट केलेली आहे. चला मग आता आपण छान असा निसर्गाचा आनंद घेऊया.
आता आपण समोर पाहू शकता आपल्यासोबत एक काका सुद्धा या डब्यातून प्रवास करत आहेत. सर्वप्रथम नमस्कार काका. नमस्कार. काका आपलं नाव सांगाल का? माझं नाव गुरुनाथ बाबाजी केतकर, राहणारा खानोली आणि मी कुडाळ स्टेशनला चढलो. आता आपण पाहू शकता की काकाने आपली मस्तपैकी सीट रोटेट करून छान असे निसर्गाचा आनंद घेतात. काका तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल तुम्ही काय अनुभव शेअर कराल? प्रवासाबद्दल सांगण्याचं झालं तर मी जिंदगीत पहिलाच चढलो या डब्यामध्ये आणि छान वातावरण बघण्यासारखं आहे. आणि माझं मत आहे की या डब्यात एकदा तरी सर्व लोकांनी येऊन आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. बाकी फार बरं वाटतं. धन्यवाद काका, तुम्ही जो छान असा बाईट दिला त्याबद्दल. हो. तसेच तुम्हाला हॅपी जर्नी. थँक्यू. आता आपण पाहू शकतो की बाहेर पूर्णपणे काळोख पडलेला आहे. तसेच माझ्यासोबत काही सहप्रवासी आहेत. त्यांनी एक 360 डिग्रीचा आगळा वेगळा जुगाड केलेला आहे. तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण इकडे समोर बघू शकता की 360 डिग्रीमध्ये फिरणाऱ्या चेअरचा देखील या प्रवाशांनी पत्ते खेळण्यासाठी छान असा वापर केलेला आहे. आता आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. हेलो. सबसे पहले मैं आप लोगों को पूछना चाहता हूँ कि अभी आप ये ट्रेन में सफ़र कर रहे हो तो आपको कैसा लग रहा है? अच्छा लग रहा है, बहुत बढ़िया लग रहा है. और मुझे और एक आपको सवाल पूछना है कि आपने जो ऐसा वो जुगाड़ किया है 360 डिग्री चेयर को घूमने का, पत्ते खेलने के, कैट खेलने के लिए, तो ये आइडिया किसका है? ये रेलवे का ही लगता है, पत्ते के लिए ट्रेन बनाया ये. वो बहुत उन्होंने कॉमेडी आंसर दिया ये सर ने. सबसे पहले मैं आप लोगों का नाम जानना चाहता हूँ. आपका नाम क्या है? रॉबर्ट. आपका? कृष्णा. और आपका? नरेश. और आपका? हरीश. आपको क्या लगता है कि अभी जो आपका ये जो गेम चल रहा है इसमें कौन जीत रहा है और कौन हार रहा है? ये तो जस्ट टाइम पास के लिए खेल रहे हैं. ये विराट कोहली है, रोहित शर्मा. ऐसा मतलब ओपनर है, मतलब पत्तों के. ठीक है, मतलब आप लोग मतलब देख सकते हैं कि ये अपने ये सीट का हिस्सा भी इसी तरह से भी इस्तेमाल किया जा सकता है. और आप लोगों को थैंक यू सो मच, आप लोगों ने जो मेरे वीडियो के लिए अच्छा बाइट दिया. और आपको हैप्पी जर्नी. थँक्यू. चला मग अशा प्रकारे आपला कणकवली ते दादर जनशताब्दी एक्सप्रेसचा प्रवास संपलेला आहे आणि आता आपण लोकल ट्रेनने आता घरी जात आहोत. तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. धन्यवाद.